तुमच्या घरात कोणी पेन्शनधारक असेल तर त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कारण राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचं नवं स्वरूप जाहीर करण्यात आलं. महाराष्ट्र राज्यामधील पेन्शनधारकांसाठी आता धक्कादायक बातमी आली आहे. पेन्शनधारकांना हे नियम आता लागू झाले आहे. या नियमांचे जर काय तुम्ही पालन जर नाही केले तर मग तुमची पेन्शनसुद्धा आता बंद होणार आहे आणि तात्काळ तुम्हाला 2 कामे करावी लागणार, नाहीतर मग येणारी पेन्शन तुम्हाला मिळणार नाही. सरकारी पेन्शन घेणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आता बातमी म्हणावी लागणार आहे. सरकारी बँकेतून पेन्शन घेणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी सरकारने 3 नवीन नियम आता लागू केले आहे. या नियमांचे पालन न केल्यास तुमची पेन्शन बँकेमधून काढणे किंवा रक्कम भरणे आता अशक्य होऊ शकते. त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी ही कामे तातडीने पूर्ण करणं गरजेचं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तुम्हाला लवकरात लवकर तातडीने ही कामे करून घ्यावी लागणार, नाहीतर मग तुमचे पेन्शन सुद्धा बंद होऊ शकते. आता बघा, 2 कामे तर तुम्ही लवकरात लवकर करू शकतात, परंतु एक काम असे की जे की खूप अवघड आहे, जे काम तुम्हाला करावं लागणार. जे काम जर तुम्ही नाही केलं तर मग तुमची येणारी पेन्शन डायरेक्ट बंद होणार आहे. नागरिकांसोबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे नियम आता लावण्यामध्ये आले आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, गेल्या काही कालावधीमध्ये पेन्शनच्या बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. चोरांना माहीत असते की पेन्शनच्या खात्यामध्ये ठराविक वेळी पेन्शन जमा होते आणि त्यातून पैसे लांबवण्याचा प्रयत्न करतात. हे प्रकार थांबवण्यासाठी सरकारने सर्व पेन्शनधारकांना तातडीच्या सूचना दिल्या आहे. या कामांचे पालन न केल्यास पेन्शन जमा होण्यामध्ये किंवा ते खात्यामधून काढण्यामध्ये तुम्हाला मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहणे आता खूपच महत्त्वाचं आहे. या सर्व प्रकारच्या आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी आणि सरकारी पेन्शन प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारने तातडीने काही सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहे. या सूचनांचे पालन करणे हे आता प्रत्येक पेन्शनधारकांसाठी अनिवार्य करण्यामध्ये आले आहे. जर तुम्ही हे नियम वेळेमध्ये पाळले तर तुम्हाला तुमची पेन्शन कोणत्याही बघा आता अडचणीशिवाय मिळणार आहे. आता सरकारने सांगितल्यानुसार हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे. तर मग ज्येष्ठ नागरिकांनो, बघा, कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी बँकिंग व्यवहार करताना ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणं आवश्यक आहे. पेन्शनधारकांची पेन्शन सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. आपण आता त्या 3 नियमांची माहिती जाणून घेऊया. हे नियम पूर्ण केल्यास पेन्शनधारकांचे पैसे सुरक्षित राहतील आणि त्यांना बँकेच्या कोणत्याही फसवणुकीचा धोका राहणार नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, पहिला नियम म्हणजे तुमच्या आधार कार्डशी संबंधित आहे. बघा, तुमचं आधार कार्ड अपडेट करणे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी काढले असेल तर ते त्वरित अपडेट करणे आता गरजेचं आहे. अनेक पेन्शनधारकांच्या कार्डवर केवळ जन्माचे वर्ष असते, परंतु आता पूर्ण जन्मतारीख, दिवस आणि महिना आणि त्यासोबत वर्ष असणं गरजेचं आहे. तसेच कार्डवरील नाव आणि जन्मदाखला यामधील माहितीमध्ये तफावत असल्यास ती तातडीने दुरुस्त करून घेणं ही पहिली आणि महत्त्वाची अट सरकारने आता घातली आहे. तर मग ज्येष्ठ नागरिकांनो, आता दुसरा नियम बँक खात्याला लिंक असलेल्या मोबाईल नंबरबाबत आहे. अनेक पेन्शनधारक एकाच मोबाईल नंबरचा वापर करून 2 ते 3 वेगवेगळ्या बँक खात्यांसाठी करतात. ही एक मोठी चूक आहे. जर चोरांनी एका बँकेचा ताबा मिळवला आणि तुमचा तोच नंबर इतर खात्यांना जोडलेला असेल तर चोर सहज सर्व खाती रिकामी करू शकतात. त्यामुळे प्रत्येक बँक खात्यासाठी स्वतंत्र आणि वेगळा मोबाईल नंबर असणे हे तुमच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, पुढील क्रमांकाचा 3रा नियमसुद्धा पाहणं गरजेचं आहे. 3रा नियम सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे अनोळखी व्यक्तींच्या हातामध्ये हात देणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे. आजकाल चोर विशिष्ट तंत्राचा वापर करून बोटांचे ठसे चोरत आहे, ज्यामुळे आधार कार्ड लिंक असलेले खाते सहज हॅक केले जाऊ शकते.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक किंवा बँकेची माहिती अजिबात देऊ नका. सुरक्षिततेसाठी बँकामध्ये आता स्वतंत्र काउंटर सुरू करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. कार्ड अपडेट करताना विशेष काळजी कशी घ्यायची हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता कार्ड अपडेट करताना एक काळजी घ्यायची आहे. जर तुमच्या कार्डवर पूर्ण जन्मतारीख नसेल तर ती अपडेट पूर्ण करून घ्या. सरकारी केंद्रावर जाऊन तुमच्या कागदपत्रांनुसार योग्य जन्मतारीख आणि पूर्ण नाव असल्याची खात्री करा. हे काम पूर्ण करणे हे पेन्शनच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. माहिती पूर्ण बरोबर असल्यास पेन्शन येण्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही आणि तुमचे व्यवहार सुरक्षित राहतील. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी बँकेमध्ये जाऊन अधिकृत अर्ज करावा हे समजून घ्या. एकाच नंबरने अनेक खाते लिंक असतील तर ती तात्काळ वेगळी करा आणि प्रत्येक खात्यासाठी वेगळा क्रमांक द्या. यामुळे एका खात्यावर सायबर हल्ला झाला तरी तुमची इतर खाते सुरक्षित राहतील. ही एक छोटीशी प्रक्रिया तुमच्या कष्टाची पेन्शनची सुरक्षित आता या ठिकाणी बचत करू शकते किंवा या ठिकाणी तुमची पेन्शन सुरक्षित ठेवू शकते. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, हे स्वतः तज्ज्ञांच्या माध्यमातून व सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, बँकामधील गर्दी टाळण्यासाठी पेन्शन धारकांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यामध्ये आले आहे. हे नियम अंमलामध्ये आल्यामुळे पेन्शन धारकांना भविष्यामध्ये कोणत्याही फसवणुकीपासून वाचता येईल. 2026मध्ये नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू असल्याने बघा, वेळेचे भान ठेवा आणि आपले कामे वेळेमध्ये पूर्ण करा. सुरक्षित राहण्यासाठी बँकाच्या नियमांचे पालन करणं अतिशय महत्त्वाचं आणि काळजीचं आता बनलं आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक हित सुरक्षित राहील. आता बघा, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली खाजगी माहिती देऊ नका. चोरटे वेगवेगळ्या मार्गाने तुमचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे सतर्क राहणे हेच गरजेचं आहे. कार्ड आणि बँक खाते यांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवा. डिजिटल व्यवहारांच्या काळामध्ये सुरक्षिततेचे नियम पाळणे हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तुमची पेन्शन सुरक्षित राहू शकते आणि कोणत्याही सायबर गुन्ह्यापासून बचाव होऊ शकतो. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, बँकेत गेल्यानंतर आपल्या खात्याची स्थिती तपासा. सीडिंग पूर्ण असल्याची खात्री करा. अनेक पेन्शन धारकांना त्यांचे बँकेशी लिंक मोबाईल नंबर आहे की नाही हे समजत नाही. आता महत्त्वाचं म्हणजे बघा, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. तुमचा मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर हे लिंक नसेल तर पेन्शन थांबण्याची शक्यता असते. त्यामुळे बँकेमध्ये जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण झाली का याची चौकशी करून ती त्वरित पूर्ण करून घ्यावी. यामुळे पेन्शनमध्ये कोणत्याही या ठिकाणी अडथळे येणार नाही आणि तुमची पेन्शन सुरक्षित राहील. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पेन्शन धारकांच्या मदतीसाठी बँक कर्मचाऱ्यांशी संवाद साधा. योग्य ती कागदपत्रे जोडा. सरकारने ही नियमावली पेन्शन धारकांच्या सुरक्षिततेसाठीच तयार केली आहे. घाबरून न जाता संयमाने सर्व प्रक्रिया पूर्ण करा. बघा, तंत्रज्ञानाचा वापर करताना सावधानता बाळगावी तर फसवणूक टाळणे सहज शक्य आहे. आपल्या पेन्शनची सुरक्षितता ही आपल्यालाच हातामध्ये ठेवावी लागणार. नाहीतर मग पेन्शन या ठिकाणी आता सायबर गुन्हे खूप वाढले आहे आणि यामुळे तुमची पेन्शन दुसरं कोणी पण काढू शकते. यामुळे सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करा. हे सरकारच्या माध्यमातून आता 3 नियम लावण्यामध्ये आले आहेत. तर मग पेन्शन धारकांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पेन्शनच्या बाबतीमध्ये नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.